मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं अंदाज वर्तवला। 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची शक्यता। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर तसंच सोलापूर आणि बीड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची संततधार। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक ठिकाणी रस्ते जलमय। मे महिन्यात धाराशिव जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसत असताना पावसाची धुवाधार बॅटिंग। रात्री झालेल्या पावसामुळे भिवंडीवाडा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते। मुंबईसह उपनगरात काल रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। सकाळपासून मात्र मुंबईत पावसाची विश्रांती। काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामध्ये मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं। आज दिवसभर पावसाची शक्यता। यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। दत्तवाडी, सिंहगड रोड, धायरी, कोंढवा भागामध्ये पाऊस। सखल भागामध्ये पाणी साचलं। पुण्यामध्ये 1 दिवसाच्या पावसानं रस्ते जलमय, वाहतूक ठप्प। स्मार्ट सिटीचा दावा की पाणी तुंबवण्याचा कार्यक्रम। सुप्रिया सुळेंचा एक्स पोस्टमधून सरकारला सवाल। साताऱ्यात 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पूर्णेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं। गाभाऱ्यामध्ये चिखल साचल्याचं चित्र। शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। मान्सून पूर्व पावसानं रोहा शहराला झोडपलं। तासाभराच्या पावसानं शहर जलमय। आडवा बाजारपेठेत पाणी। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान। चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी। पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघाताची शक्यता। पाण्यातून प्रवास टाळा, प्रशासनाचं आवाहन। अकोल्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। बापूनगरसह सखल भागांमध्ये पाणी शिरलं। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित। वाशिममध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वीज पुरवठा खंडित। नागरिकांवर रात्र अंधारातच काढण्याची वेळ। सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस। अनेक सखल भागामध्ये पाणी आणि घरामध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस। हांडे परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं रस्त्यांना नाल्याचं स्वरूप। अमरावती शहरामध्ये मुसळधार पाऊस। इरविन चौक आणि अनेक भागातील रस्त्यावरती पाणी साचलं तर राजापेठ उड्डाण पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। साताऱ्याच्या भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस। संततधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर पाणी साचलं, त्यामुळे वाहनधारक अडचणीत। वाशिम जिल्ह्यात सलग 10 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचं थैमान। सततच्या पावसामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। जंजिरा किल्ला 26 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी बंद। पावसाळ्यात समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्यानं खबरदारी म्हणून दरवर्षी या किल्ल्यावर पर्यटकांना बंदी करण्यात येते। भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसानं उभं भातपीक जमीनदोस्त। आंबा पिकाचंही मोठं नुकसान। शेतकऱ्यांवर अस्मानी संकट। पुण्यात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप। कात्रज, कोंढवा आणि बिबवेवाडी परिसरात रिमझिम पाऊस। पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा। नागपूर शहरात आणि जवळपासच्या परिसरात पावसाची दमदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पनवेलची गाढी नदी जलपर्णी ठरवली। प्रवाहाला अडथळा। प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात। ग्रामस्थांकडून टाकलेला कचरा आणि सांडपाणी ही नदीत। पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहिमेची गरज। नांदेडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाची हजेरी। सततच्या पावसानं फळबागांचं मोठं नुकसान। पावसामुळे शेत मशागतीच्या कामात अडथळा। शेतकरी चिंताग्रस्त। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। कापणीला आलेलं भातपीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त। लातूरच्या औराद शहाजानीमध्ये 1 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसानं नदी नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात। उन्हाळी पिकांचं मात्र या पावसानं मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी। सलग 4 ते 5 तास पडलेल्या पावसानं सखल भागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा।
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचं सराव शिबिर पंचगंगा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिक सादर. कोल्हापूरला पुन्हा महापूर आल्यास मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रात्यक्षिक सादर. दिल्ली एनसीआरमध्ये वादळासह मुसळधार पाऊस, काही भागात गारपीट, पावसाचा मेट्रो सेवेवरही परिणाम. दिल्ली ते श्रीनगर इंडिगो विमान CE2142चं श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग. खराब हवामानात विमान अडकल्यानं विमान उतरवलं. सर्व 227 प्रवासी सुरक्षित, मात्र विमानाच्या समोरच्या भागाचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.